कधी विचार केलाय का? मुख्य दरवाजाजवळ ठेवलेली एखादी साधीशी वस्तू शांतपणे घरातली नकारात्मक ऊर्जा वाढवत असेल तर? म्हणजे बघा, काही घरात पाऊल टाकताच एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटतं, बरोबर? आणि काही ठिकाणी मात्र एक अनामिक जडपणा जाणवतो. असं का होतं? याचं उत्तर कदाचित अगदी तुमच्या उंबरठ्यापाशीच लपलेलं असू शकतं. या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फक्त जुन्या समजुतींवर बोलणार नाहीये, तर घरातील ऊर्जा आणि वास्तुशास्त्रामागचं खरं अचूक विज्ञान उलगडणार आहोत. उद्देश अगदी सोपा आहे. या प्राचीन तत्वांना आजच्या काळातल्या सोप्या वैज्ञानिक कृतींमध्ये कसा आणता येईल हे समजून घेणं, जेणेकरून घरामध्ये एक अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण करता येईल. तर चला थेट मुद्द्यावर येऊया. आपल्या नकळत आपल्याच काही सवयी कशा अडथळा बनतात ते पाहू. दारापाशी अस्ताव्यस्त पडलेले बूट किंवा चपलांचे रॅक, वाट अडवणारे जड फर्निचर किंवा उंबरठ्याजवळचा पसारा वाटायला या अगदी सामान्य गोष्टी आहेत, पण खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी घराच्या ऊर्जेचा रस्ताच ब्लॉक करतात. आता मुख्य प्रवेशद्वाराचा आणि नकारात्मक ऊर्जेचा नेमका काय संबंध आहे हे आधी समजून घेऊ. मुख्य प्रवेशद्वार म्हणजे केवळ घरात येण्याची जागा नाही बरं का. ती आपल्या घराची एक प्रकारची एनर्जी सिक्युरिटी सिस्टम आहे. जसे एखादं फिल्टर काम करतं ना, तसंच हे दार नकारात्मक शक्तींना बाहेर रोखतं आणि प्राणिक किंवा जीवनदायी ऊर्जेचं स्वागत करतं. पण जर तिथेच पसारा असेल तर आपणच आपल्या घरात येणाऱ्या शांतता आणि समृद्धीचे दरवाजे बंद करत असतो. हे सगळं अंधश्रद्धा वाटत असेल तर आता आपण वास्तुशास्त्रामागचं खरं विज्ञान आणि त्याचे वैज्ञानिक पैलू काय आहेत ते पाहूया. यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये, पृथ्वीचा स्वतःच्या अक्षावर असलेला 23.45 अंशांचा कल. याच अँगलमुळे ईशान्य दिशेकडून येणारा सकाळचा सूर्यप्रकाश मानवी आरोग्यासाठी इतका महत्त्वाचा ठरतो. या सकाळच्या कोवळ्या उन्हात इन्फ्रारेड किरणं असतात, जी हवा आणि पाणी शुद्ध करतात. हे प्युअर खगोलशास्त्र आहे, जे वास्तुशास्त्राने आपल्या घराच्या रचनेत अचूकपणे बसवलंय. तसंच पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि त्यातील जैविक किंवा पर्यावरणीय ऊर्जा प्रवाह समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. वास्तुशास्त्र सांगतं की दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपावं. यामागचं सायन्स हे आहे की असं केल्याने मानवी शरीराचं आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र एकाच रेषेत येतं, ज्यामुळे एकदम शांत आणि गाढ झोप लागते. आता या चुंबकीय आणि सौर ऊर्जेचा फायदा घ्यायचा असेल तर 5 मूलभूत घटकांचं म्हणजेच पंचमहाभूतांचं संतुलन असायला हवं. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे विश्वाचे आणि साहजिकच आपल्या घराचे मुख्य आधारस्तंभ आहेत. मग 4 भिंतींमध्ये या नैसर्गिक ऊर्जेचा फ्लो कसा बॅलन्स करायचा, दिशांचा इथे कसा संबंध येतो ते आता बघूया. 2 अत्यंत महत्त्वाच्या दिशांची तुलना करू. पृथ्वी फिरत असताना ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी नैऋत्य दिशेला म्हणजेच पृथ्वी तत्वाच्या जागी नेहमीच जड वस्तू आणि फर्निचर असावं. यामुळे घराला एक प्रकारची स्थिरता मिळते. या उलट ईशान्य दिशा, जी जलतत्वाशी जोडलेली आहे, ती जास्तीत जास्त मोकळी आणि हलकी असलीच पाहिजे, जेणेकरून सकाळचा प्रकाश आणि पॉझिटिव्ह एनर्जी विना अडथळा घरात येऊ शकेल. पण कधीकधी नकळतपणे घराचं ऊर्जा संतुलन बिघडतं. घरातील सामान्य वास्तुदोष कोणते असतात यावर एक नजर टाकू. चुकीच्या देशांचा कसा फटका बसतो ते यावरून छान स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, जर अग्नितत्व असलेलं स्वयंपाकघर जलतत्व असलेल्या ईशान्य दिशेला असेल तर विचार करा काय होईल. या 2 अगदी परस्पर विरोधी गोष्टींमुळे घरात ऊर्जेचा मोठा संघर्ष किंवा फ्रिक्शन निर्माण होतं. आणि या वास्तुदोषांचे परिणाम आपल्याला रोजच्या आयुष्यात भोगावे लागतात. बेडरूम जर आग्नेय दिशेला म्हणजे अग्नीच्या जागी असेल तर तिथल्या उष्णतेमुळे अस्वस्थता वाढते, शांत झोप लागत नाही. याशिवाय अचानक वाढणारा आर्थिक ताण, नात्यांमध्ये होणारी चिडचिड किंवा प्रगतीत येणारे अडथळे, हे सगळं कुठेतरी या बिघडलेल्या एनर्जी बॅलन्सचं लक्षण असू शकतं. आता यावर उपाय काय? भिंती पाडण्याची अजिबात गरज नाहीये. आपण काही अत्यंत सोपे आणि खात्रीशीर उपाय पाहूया. तोडफोड न करता ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यासाठी या 4 अत्यंत प्रभावी स्टेप्स करता येतात. खड्या मिठापासून त्या आरशांच्या अचूक मांडणीपर्यंत हे उपाय घराची पूर्ण वाईब बदलून टाकू शकतात. खड्या मिठाचा उपाय तर एकदम इन्स्टंट रिझल्ट देणारा आहे. जर चुकून ईशान्य दिशेला प्रसाधनगृह असेल तर तिथे फक्त एका वाटीत खडे मीठ ठेवा. हे मीठ तिथली जड, साचलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. फक्त एकच अट आहे, हे मीठ दर आठवड्याला न विसरता बदलायचं आणि जुनं मीठ थेट वाहत्या पाण्यात किंवा कचऱ्यात फेकून द्यायचं. एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरसे. आरसे ऊर्जेला मल्टिप्लाय करतात, म्हणजे अनेक पटींनी वाढवतात. उत्तर किंवा पूर्व भिंतींवर आरसा लावला तर जागा मोठी वाटते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
पण तोच आरसा जर बेडसमोर, मुख्य दरवाजासमोर किंवा प्रसाधनगृहाचं प्रतिबिंब पडेल अशा जागी असेल तर तो नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतो. त्यामुळे आरशाची जागा एकदम परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. याशिवाय वनस्पती आणि भौमितिक रचना म्हणजे पिरामिड्सचाही खूप फायदा होतो. आग्नेय दिशेला मनी प्लांट किंवा ईशान्येला तुळस लावली तर घरात प्राणवायू आणि शुद्ध ऊर्जा वाढते. घराचा मध्यभाग, ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो, ते नेहमी मोकळं आणि प्रकाशमान ठेवा आणि जिथे ऊर्जा अडकल्यासारखी वाटते तिथे भिंतींवर पिरामिड्सचा वापर केल्यास ऊर्जेचा फ्लो पुन्हा सुरळीत होतो. थोडक्यात सांगायचं तर एका रात्रीत जादू होत नाही, पण एका सुंदर विचारात म्हटलंय तसं छोट्या आणि रोजच्या कृतींमधूनच असं घर तयार होतं जे उत्तम आरोग्य, सौहार्द आणि समृद्धीला सतत पाठबळ देतं. वास्तूची स्वच्छता, भरपूर सूर्यप्रकाश आणि घरात खेळती हवा या साध्या आपण नियमित सवयींमधूनच पॉझिटिव्ह एनर्जी घरात खऱ्या अर्थाने स्थिर होते. आता या विश्लेषणाच्या शेवटी एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न. आत्ता लगेच, अगदी आजच मुख्य दरवाजावरची कोणती एक लहान गोष्ट बदलली जाऊ शकते ज्यामुळे अडथळे दूर होऊन सकारात्मक ऊर्जेला थेट आमंत्रण मिळेल? तो अस्ताव्यस्त पडलेला बुटांचा रॅक असेल की अडगळीची एखादी वस्तू, करून बघा. ही छोटीशी कृती तुमच्या घराची ऊर्जा एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी नक्कीच कामी येईल.